नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। उद्या आहे 17 तारीख आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस। तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि ज्याला गोवत्स द्वादशी असं देखील म्हणतात। उद्याची जी तिथी आहे ती रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी या दोन मिळून तिथी आलेल्या आहेत, त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमीच वास राहणार आहे। त्याचबरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपण उद्याच्या दिवशी अगदी व्यवस्थितरित्या संध्याकाळच्या वेळेस गाई वासराची पूजा अर्चा करायची आहे। त्याचबरोबर गाई वासराची पूजा अर्चा करताना अभिषेक करत असताना कोणते मंत्र पठण करायचे आहेत या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आपण एका ठिकाणी घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा पहिली तर स्वच्छ पुसून घ्यायची आहे। चौरंग ठेवला, त्यावरती लाल वस्त्र अंथरलं आणि त्यावरती छोटा पाट ठेवून त्याच्यावरती पुन्हा वस्त्र अंथरलं आणि त्या छोट्या पाटावरती मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत। कोणतीही मूर्ती ठेवताना आपण तांदळाचं आसन नक्की द्यावं। तांदूळ जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नागवेलीची विड्याची पानं देखील ठेवू शकता, परंतु माझ्याकडे विड्याची पानं कमी प्रमाणामध्ये होती त्यामुळे मी या इथं तांदळाचं आसन दिलेलं आहे। तर गाय वासरूची ही जी मूर्ती आहे ती चिनी मातीची आहे, त्यामुळे या मूर्तीला अभिषेक वगैरे आपण करू शकत नाहीत, त्यासाठी आपण सुपारीचा वापर करायचा आहे। तर इथं आता मूर्ती ठेवून घेतली, धूप तर मी ऑलरेडी लावून घेतलेलाच होता। तर पहिले तर आपण आता दीपपूजन करून घेऊया आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा मांडणी करताना आपण दीपपूजन करूनच पूजेला सुरुवात करत असतो। आपण पूजा अर्चा करायच्या अगोदर आपण व्यवस्थितरित्या अगदी प्रसन्न मनाने ही पूजा मांडणी करायची आहे आणि ही वसुबारसची जी पूजा आहे ती संध्याकाळच्या वेळेस मांडायची असते। तर इथं आता मी दिवा लावून घेते आणि हळदी, कुंकू, अक्षदा त्याचबरोबर त्याला फूल देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी पूजा आहे त्याला सुरुवात करायची आहे। कोणत्याही पूजेला दिव्याची साक्ष देऊनच आपण पूजा करायची। यामुळे काय होत असतं तर आपली जी पूजा आहे ती देवांपर्यंत नेहमी पोहोचत असते। दिवा लावल्याशिवाय आपण पूजेला आपली घरातली जी रोजची पूजा आहे ती देखील करताना सुरुवात करत नाही। तर अशा विशेष तिथीच्या पूजा मांडताना तर नक्की आपण दीपपूजन करूनच पूजेला सुरुवात करायची आहे। तर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल देखील अर्पण केलेलं आहे। त्यानंतर आता मी इथं गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे। तर अभिषेकासाठी आपण कच्चं दूध वापरायचं आहे आणि अभिषेक गणपती बाप्पांचा करत असताना ओम गंग गणपतये नमः हा जो मंत्र आहे तो आपण म्हणायचा आहे। अगदी मनोभावे आपण ही पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण पुन्हा पाण्याने अभिषेक देखील करून घ्यायचा आहे। तर गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण नागवेलीच्या पानावरती त्यांना आसन द्यायचं आहे। तर जोड पानं ठेवायची आणि त्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्यानंतरच त्यावरती आपण ही मूर्ती ठेवायची आहे। तर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा केल्यानंतर आपण लगेच बाळकृष्णांची देखील लगेचच पूजा करून घ्यायची आहे। तर बाळकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे। भगवान विष्णूंचा अभिषेक करताना आपण या इथं कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे। तर ओम भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी मनोभावे म्हणायचा आहे। दुधाने अभिषेक घालायचा, त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आहे, म्हणजे दुग्धाभिषेक करायचा, त्यानंतर जल अर्पण करायचा आणि व्यवस्थित मूर्ती पुसून घ्यायची। त्यानंतर आपण विड्याच्या पानांवरती थोडेसे अक्षदा ठेवायचे आणि त्यावरती मूर्ती ठेवून घ्यायची आहे। तर माझ्याकडे गाय वासरूची पितळाची मूर्ती नसल्यामुळे या इथं मी सुपारीचा अभिषेक करणार आहे आणि सुपारीच गाई म्हणून तिची पूजा करणार आहे। मोठी जी मूर्ती आहे ती चिनी मातीची आहे, त्यामुळे फक्त आपण तिची पूजा करू शकतो, परंतु त्यावरती अभिषेक करू शकत नाहीत। तर गाई वासरू यांची सेवा करताना आपण पहिले तर गाईच्या आणि वासराच्या पायावरती पाणी टाकायचं, त्यानंतर अभिषेक वगैरे करून घ्यायचा। मी फक्त तुम्हाला इथं सांगत आहे। गाईच्या पोटी 33 देव असतात असं मानलं जातं आणि 33 कोटी देवांची सेवा आपल्या हातून जर उद्या घडणार असेल तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहण्यासाठी या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्याही व्यक्तींच्या घरी सजीव गाई वासरू आहेत त्यांनी उद्याच्या दिवशी अगदी मनोभावे त्यांची पूजा करा, परंतु ज्यांच्याकडे नसतील त्यांनी अशा पद्धतीने केली तरी देखील आपल्यावरती नेहमी लक्ष्मीचा वास राहत असतो। तर इथं
श्रीकृष्णांना वस्त्र घालून घेतलं, त्यांचे जे वस्त्र आहेत ते घातले, त्याचबरोबर ज्या रेग्युलर पूजेमध्ये मी माळा वापरते त्या देखील माळा घातल्या आणि त्यानंतर आता हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अर्पण करून घ्यायच्या आहेत। तर प्रत्येकाला हळदी कुंकू चालतंच असं नाही, महादेवाच्या पिंडीला कधीच हळदी कुंकू आपण लावायचं नसतं, फक्त त्यांना इबीद लावायचा असतो किंवा तुम्ही चंदन देखील लावू शकता। तर मी रोजच्या पूजेमध्ये श्रीकृष्णांना आणि गणपती बाप्पांना चंदनच लावते, परंतु या इथं आज मी हळदी कुंकू देखील लावून घेतलेला आहे आणि छान असं विड्याच्या पानांवरती त्यांची पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यांना फुलं देखील अर्पण केलेली आहेत। आता आपण ही मोठी मूर्ती जी आहे तिची देखील पूजा लगेचच करून घ्यायची आहे। तर प्रत्येकासाठी मी इथं कापसाच्या वस्त्रमाळा बनवल्या होत्या, आणखी एक बनवायला हवी होती मोठ्या गाईसाठी, परंतु ते माझ्या लक्षात राहिलेलं नाही, फक्त 3च बनवल्या आणि एक हवी होती। तर तुम्ही देखील तुमच्याकडे गाई वासरूची मूर्ती डबल असेल तर तुम्ही वस्त्रमाळ एक एक्स्ट्राची बनवा किंवा मग गाईला छान असा गजरा वगैरे तुम्ही लावू शकता, मूर्ती आणखीनच उठून दिसते। उद्या आपण काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत, ते म्हणजे आपण उद्याच्या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन देखील तुम्ही गाई वासरूंना खाऊ घालू शकता। तर आपण या पूजेमध्ये जी गाई आणि वासरू वापरणार आहोत किंवा जी मांडणी करणार आहोत ते वासरू गाईला पित आहे अशी मूर्तीच आपल्याकडे असायला हवी। तर त्या मूर्तीची पूजा करायची आहे, जेणेकरून आपली जी पूजा आहे ती अधिकच आपल्याला प्रभावशाली ठरू शकते। गाईला गंध लावण्यासाठी थोड्याशा कुंकवामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि अगदी छान असे टिपके दिलेले आहेत, तर गाईचं रूप जे आहे ते अधिकच सुंदर दिसू लागलेलं आहे। वासराला देखील आपण गंध लावून घ्यायचा आहे, पहिले तर आपण पायाला देखील लावून घ्यायचं आहे। आपल्याकडे या मूर्ती नसतील किंवा आपल्याला जर कुठं बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन दान करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा। त्याचबरोबर जर तुमच्या घरी गाई असेल तर उद्या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही गाईची नक्की पूजा अर्चा करा आणि गाईला एक नैवेद्य खाऊ घाला, तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि गूळ। तुम्ही जर गाईला उद्याच्या दिवशी खाऊ घातलात तर तुम्हाला खूप सारे तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेले जाणवणार आहेत। त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी उद्याचा हा उपाय तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर गाईच्या पायाखालची जी माती आहे ती देखील तुम्ही आणायची आहे आणि एका छोट्या डब्बीमध्ये भरून तुम्ही ज्या ठिकाणी तुमची महत्त्वाची जी काही तुम्ही कागदपत्र ठेवलेली असतील, तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवत असाल अशा ठिकाणी तुम्ही ही जी मातीची डब्बी आहे ती ठेवू शकता। यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती, आर्थिक जर तुमची वारंवार चणचण असेल, आर्थिक अडचणी वारंवार येत असतील तर त्या देखील दूर होण्यासाठी उद्याचा दिवस तुम्हाला खरोखर खूप उपयुक्त ठरणार आहे। तर प्रत्येक भागानुसार गाईला नैवेद्य वेगवेगळे दाखवले जातात, परंतु उद्याच्या दिवशी जर तुम्ही बाजरीची भाकरी, गूळ, त्याचबरोबर बाजरी, गवत हा जो चारा आहे जर तुम्ही तो दिला तर गाईचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी राहतो, म्हणजे गाईचा आशीर्वाद राहतो म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी राहत असतो। त्याचबरोबर इथं मूर्तीची पूजा केल्यानंतर आपण त्यांना प्रसाद म्हणून कोणत्या गोष्टी देऊ शकतो, तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता, खडीसाखर ठेवू शकता, त्याचबरोबर सुकामेवा देखील ठेवू शकता। तर इथं मी खडीसाखर ठेवलेली आहे, जी मोठी खडीसाखर आहे ती वापरलेली आहे। त्याचबरोबर थोडंसं पाणी देखील ठेवून घेतलेलं आहे। आता पूजा अर्चा झाल्यानंतर आपण रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि अगदी छान अशी पूजा मांडणी केलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।